हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कवणा तेही नपुसे, कैवल्य दाने सरिसे निववित जगा. ज्ञानेश्वर महाराज गीतेचं महात्म्य सांगतात. गीता संसाराच्या चोहोट्यावर उभे राहून सर्वांना मुक्त हस्तानं मोक्ष वाटते आहे. ही गीतेची स्तुती वेदाच्या तुलनेने ज्ञानेश्वर महाराजांनी केली. वेदाला हे करता येत नाही, ते ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, ते गीतेने केलं. गीतेचं असं अलौकिकत्व सांगणं, याच्यामध्ये आता गीतेचं वर्णन करायचंय म्हणून गीतेला वेदापेक्षाही सर्वश्रेष्ठ ठरवणं एवढाच ज्ञानोबारायांचा हेतू नाही. कारण पुढच्या ओव्यांमधून ज्ञानोबारायांनी अशा अर्थाचे शब्द वापरलेत. थोडा त्याचा विचार आपण काल केला. संसाराच्या चोहोट्यावर वाटते याचाच अर्थ सरळ सरळ असा आहे की ती कुणाला अधिकाराचा विचार करत नाही, कुणाला अधिकार विचारत नाही. एक साधा विचार मी त्यातला थोडासा श्लेषाने बोलून जातो. वेद हा जो शब्द आहे आणि गीता हा जो शब्द आहे, याच्यामध्ये वेद हा शब्द पुल्लिंगी आहे आणि गीता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्याच्यामुळे वेदाकडे आपोआप बापाचं कठोरपण जातच आणि गीतेकडे आपोआप आईचं मवाळपण येतच. एखादा मुलगा बापाकडे गेला, एक 100 रुपये द्या म्हणाला, तर वडील त्याला विचारतात कशा करता पाहिजेत, तुझ्या बरोबर कोण आहे, कुठे खर्च करणार आहेस, उरलेले आणून देणार आहेस का तिकडच गडप करणार आहेस, हेतू काय, कुठं काय, ते योग्य विनियोग त्याचा करशील का कुठंतरी वाईट संगतीमध्ये वाईट व्यसनान करता म्हणून 100 प्रश्न विचारतील आणि शेवटी देणार नाहीतच. परंतु आईकडे जाऊन जर मुलगा 100 रुपये मागेल तर आई आधी 100 रुपये काढून देऊन फक्त सूचना करेल, वेडेवाकडे खर्च करू नको, चांगल्या कामाकरता वापर, लागले तर अजून घे. आईचं अंतःकरण आणि वडिलांचं अंतःकरण दोन्हीचीही जीवाला मुलाला गरजच आहे. मुलाचा कठोर वडिलांचा कठोरपणाही पाहिजेच, नाही असं नाही, पण मी गंमत म्हणून एक श्लेष म्हणून बोलतो, आधीच सांगितलं मी. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात की वेद असा अधिकाराचा विचार करून मोक्षाची व्यवस्था करून देतो, पण ही गीता कोणत्याही अधिकाराची चर्चा करत नाही, सर्वांना मुक्त हस्ताने देते. म्हणून एका ओवीमध्ये 3 दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. आकाशामध्ये विहार करणारा पक्षी, पृथ्वीवर बसणारा मनुष्य आणि सूर्य रूपानं तळपणारा देव, दैवत देवता. या दृष्टीने विचार केला तर पक्षी, मनुष्य आणि देवता यांच्यामध्ये गुणात्मक फरक आहे, नाही का? गुणात्मक फरक आपण कोणत्याही अर्थाने ते लावून घ्या, श्रेष्ठ कनिष्ठता भाव राहणारच आहे त्याच्यामध्ये. पशुयोनी अधम मानलीच आहे, मनुष्य योनी मध्यम आणि देवयोनी उत्तम. कर्मसंबंधानं मानली, गुणसंबंधानं मानली, सत्वरज तम संबंधानं मानली, ती काय जी संगती असेल ती लावीत बसण्यात आता मला स्वारस्य नाही, माझ्याकडे तेवढा वेळही नाही. परंतु या 3 योनींचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीमध्ये सांगितला. कशा करता? पण आकाश मात्र सर्वांना समानत्वानं मदत करतं.
आकाशामध्ये विहार करणाऱ्या पक्षालाही आधार आकाशाचा आहे, पृथ्वीवर जमिनीवर बसण्याकरता आधारही आकाशाचा आहे, आणि सर्वात महत्वाचं सूर्यापासून निघालेली किरण पृथ्वीपर्यंत येण्याकरताही मध्ये आकाशाचाच आधार आहे. मध्ये आकाश नसतं तर सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत पोहोचू शकले नसते. त्याच्यासाठी काय भौतिकशास्त्र खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा आहे तो करा, पण ज्ञानोबारांनी हा दृष्टांत दिला. आता आकाश जसा पक्षी, मनुष्य अथवा देवता यांच्यामध्ये अपपर भाव, श्रेष्ठ कनिष्ठ भाव न करता सर्वांना समानत्वानं आधार होतं, त्या पद्धतीनं गीता उत्तम अधम अशा पद्धतीचा कोणताही विचार न करता, कोणतीही अधिकाराची चर्चा न करता सर्वांना मुक्त हस्तानं मोक्ष देऊन टाकते. इथपर्यंत एक सिद्धांताची मांडणी, गीतेचं कौतुक ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. त्याच्यावर आपण एक शंका उपस्थित केली होती काल. गीता मुक्तपणानं, मुक्त हस्तानं मोक्ष वाटते, याच्यामध्ये गीतेचं कौतुक कुणालाही वाटेल, प्रश्न नाही त्याचा, महात्म्य जाणवेल, नवल नाही. शंका अशी आहे की असा मोक्ष कुणालाही वाटता येतो काय, आणि तो वाटावा काय? अनाधिकार्याच्या हातामध्ये जर आपण काहीतरी एखादी वस्तू दिली आणि तो जर त्या वस्तूचा अधिकारी नसेल तर त्या वस्तूचा तो योग्य विनियोग करणार नाही. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, माकडाच्या हातात कोलीत असं म्हणतात. कोलीत म्हणजे जळतं लाकूड. आता हे फार म्हणींकडे जाण्याच्या ऐवजी लंका दहनाचा प्रसंग बघा ना. मारुतीरायाच्या शेपटीला रावणाने आग लावली, मारुतीरायाने काय केलं, या घरावरून त्या घरावर जा सगळी घरच जाळून टाकली. आता ते अधिकार अनधिकार याची चर्चा मी करत नाही, मारुतीरायांचा अपवाद आहे, तो प्रश्न वेगळा. त्या पंचतंत्रात उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपाय जायते पयःपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम, पंचतंत्रामध्ये. मूर्ख माणसाला केलेला उपदेश हा वायाच जातो. अनाधिकार्याच्या हातामध्ये आपण जर सत्ता दिली तर त्याचा उपयोग काय होणार? विनाश, याच्या पलीकडे दुसरा काही उपयोग होणार नाही. मोक्ष आता शास्त्रांनी चर्चा करताना, मोक्षाचा विचार करताना अधिकारी सांगितला की नाही आपल्याला? आणि गीता जर अशी कुणालाही येण्या जाणाऱ्यांना मोक्ष देत असली तर मग शास्त्रांनी सांगितलेला मोक्षाचा अधिकारी, त्याची चर्चा काय? शास्त्राला वैयर्थ येईल, उपयोग होणार नाही. अनाधिकार्याच्या हातामध्ये योग्य पदार्थ अयोग्य पदार्थ दिल्यासारखं होईल त्याच्या बुद्धीनं, त्याला मोक्षाला किंमत राहणार नाही, मोक्षाचं वाटोळं होईल, अनेक 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 शंका निर्माण होतील. तो विचार हा असा जर सामान्यत्वानं प्रसारित झाला कुठेही, कुणालाही कुठेही मोक्ष मिळायला लागला तर मग या जगतामध्ये काय अनाचार माजेल याचा विचारच करू नका. अनाधिकार्याला जर मोक्ष मिळायला लागला तर माणसं सन्मार्गानं का चालतील? कारण मनुष्य विचार करेल, अरे कुठेही गेलं तरी मोक्ष मिळतो, मग का दारू का पिऊ नये, जुगार का खेळू नये, व्यसनाधीन का होऊ नये? कारण कुणालाही मोक्ष आहे. सन्मार्गानं चालणारा, आपल्या जीवनाला विशिष्ट मर्यादेमध्ये बांधून घेणारा जो कोणी एखादा साधक आहे तो आपल्या मनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो, इंद्रियांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो, विषयाचा त्याग करतो. विषय लोलुपता जन्मजन्मांतराची असली तरी कधी ना कधीतरी त्याच्यावर आपल्या बुद्धीनं विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. विषय नको म्हणतो. विषयाचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परोक्षत्वानं अपरोक्षत्वानं कसा तरी त्याचा काही मर्यादेनुसार त्याचा अनुभव घेतो. परंतु कधी ना कधीतरी त्याला असं वाटतं की नाही, या सगळ्या सुखापेक्षा एक मोक्ष सुख वेगळं आहे आणि ज्याच्या प्राप्तीकरता आपल्याला काही अधिकार लागणार आहे. अधिकार नसेल तर होत नाही असं. अनाधिकार्याला उद्या जर असा नियम काढला संप्रदायाने, पटका न बांधताही कीर्तन करता येईल, मग तर काय मोकळीकच झाली की हो सगळे. कोणी यावं, काय पटका बांधायची गरज नाही, नामस्मरण करायची गरज नाही, गळ्यामध्ये माळ असायची गरज नाही, धोतर नेसायची म्हणजे लुंगी वगैरे नेसू नाही करता येईल असं म्हणतो. पॅन्टवर करतील उद्या लोक कीर्तन, चालेल का?
एक निश्चित विचार जेव्हा परंपरेमध्ये टिकत असतो तेव्हा त्याच्या काही मर्यादा त्या परंपरेने स्वीकारलेल्या असतात आणि त्या परंपरांचा आग्रह धरला जातो, तरच ती विचारधारा टिकत असते, नाहीतर टिकत नाही. एखादी विचारधारा स्वीकारताना जर विचारातल्या स्वैराचाराचं सूत्र आपण गृहीत धरून त्या चिंतनाकडे प्रवृत्त झालो तर त्या विचाराला आधार राहणार नाही. काहीतरी अधिकार पाहिजे, तो अधिकार असल्याशिवाय तसं होणार नाही. मला ते जुनं आठवलं, अधिकारावरून आठवलं म्हणून सांगतो. महाराज होते इथं, ते हैदराबादचे एक फार मोठे संशोधक, मराठी ज्ञानेश्वरीचे संशोधक त्यांना भेटायला आले, प्राध्यापक होते. आले, त्यांना काही प्रश्न विचारायचे होते ज्ञानेश्वरीच्या संबंधामध्ये, चातुर्मास चालू होता. आले, महाराज बाहेर बसत असत, आले, त्यांची काही चर्चा वगैरे झाली, त्यांना काही प्रश्न वगैरे विचारले. दुपारची वेळ, आता दुपारी आलेत, सकाळीच आले 10-10:30 वाजता. त्यांची चर्चा झाली. झाल्यानंतर महाराजांनी त्यांना विचारलं, इथेच प्रसाद घ्या, जेवण घ्या आणि मग संध्याकाळी तुम्हाला जायचंय तिथे जा, परत जाय. तुमच्या विषय संपले ना? संपले. माझं जे प्रश्न विचारायचे होते ते विचारून झाले, मला जी उत्तरं मिळाली ते मी टिपून घेतली, काय जे करायचं ते. जेवण कर. जेवायला थोडासा वेळ होता. मग ते आता काय प्रश्न विचारून झालेत, उगीच काय तिथं त्यांच्या जवळ जाऊन बसायचं. महाराजांचं चालू होतं लिखाण वाचन त्यांचं. याने प्राध्यापक चांगले विद्वान होते, तेही काही असे सामान्य नव्हते, चांगले विद्वान प्राध्यापक होते, नावही माझ्या लक्षात आहे. तर ते गेले, श्रीराम कुलकर्णी म्हणून होते, हैदराबादला विद्यापीठामध्ये ते काम करायचे, मराठी भाषेचे प्रमुख होते त्या विभागाचे. तर ते आले, त्यांचं बोलणं चालणं सगळं झालं. झाल्यानंतर मग ते उठले. आता काय बसून काय करायचं? मग मठ बघ, इकडं बघ, वर बघ, कुठून गळतं. तेव्हा गळत नव्हतं आमच्या मठामध्ये, पण त्या उगीच इकडं बघ तिकडं बघ, किती जुना मठ असेल. त्यावेळेला काय आमच्याकडे त्या चातुर्मासाच्या कालामध्ये पहारा असायचा. झालं, पूर्वी 12 महिने पहारा असायचा. चातुर्मासाच्या कालामध्ये पहारा, विणेकरी विणा घेऊन पहारा करीत इथे खांबाला टेकून उभा होता. मग ते प्राध्यापक त्याच्याजवळ गेले. गेल्यानंतर त्याला, कोणत्या गावचे तुम्ही, काय नाही, किती दिवस झाले या मठामध्ये राहता, हे पहारा घेता म्हणजे काय करता गळ्यामध्ये विणा घालून? मग त्याने सांगितलं, काही नाही, भजन करायचं असतं, असे आम्ही 8-10 पहारेकरी आहोत, प्रत्येकाला 2-2 तास वाटून दिलेले आहेत. मग ते असे सकाळचे 2 तास, रात्रीचे 2 तास असे आम्ही घेतो. आमच्यामध्ये सामंजस्यानं ते बदलत राहतं. त्याला जशी अडचण आली तशी पण इथं यायचं, गळ्यामध्ये विणा, 2 तास विणा गळ्यामध्ये असेल, पहारा असेल, नामस्मरण करायचं, काहीतरी वाचन करायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, रामकृष्ण हरीचं भजन करायचं, रात्रभर उभं राहायचं वगैरे. त्यांनी काय सांगायचं ते सांगितलं. त्या पहारेकऱ्यांनी काय, आम्हाला 25 वर्ष झाली इथं येऊन, आम्ही इथंच राहतो, इथंच खातो, जेवतो, सगळं अमुक तमुक सगळं. ते झाल्यानंतर त्यांना मोठं त्याचं कौतुक वाटलं. काय समर्पित जीवन आहे. 2-2 तासाचा पहारा करायचा, बाकी भजनाला मदत करायची, इतर कामाला मदत करायची. किती समर्पित जीवन आहे. किती यांच्या आनंदानं नामस्मरण करतात. म्हणे घरी कोण कोण आहे? अमुक आहे. काय किती शेतीवाडी आहे? काही शेतीवाडी नाही, 1-2 एकर शेत आहे. मग एवढा किती पैसे मिळतात? काही मिळत नाहीत. पहारा करणाऱ्याला पूर्वी पैसे देत नव्हते. त्याने पूर्वी टाळकऱ्यांनाही पैसे नव्हते, पहारेकऱ्यांनाच काय, कुणालाच नव्हतं. त्यांनी सांगितलं, काय मिळायचं काय असतं? नामस्मरण होतं, परमार्थ होतो, म्हणून पंढरपुरात राहतो आम्ही. त्यांना ते इतकं भावलं. ते म्हणाले, काय तुमचं जीवन आहे बाबा, काय या नामस्मरणामध्ये आनंद आहे. त्यांनी त्या पहारेकऱ्याला अशी विनंती केली, तर म्हणे, आता तुमचा किती वेळ झाला पहारा घेऊन? म्हणे अर्धा तास झाला, अजून 1.5 तास मला पहारा करायचा आहे, 2 वाजेपर्यंत पहारा. त्याने सांगितलं, त्या प्राध्यापकांनी सांगितलं, म्हणे एक काम करा, मला थोड्या वेळ पहारा करू देता का? आता ते मोठे प्राध्यापक, त्यांना नाही कसं म्हणावं, ते पहारेकऱ्याला वाटलं आपण नाही म्हणालो, महाराजांनी सांगितलं असेल तर काय करावं. बरं ह्यांना कसं एकदम, आपण ह्यांना काहीच नाही, यांना कसं एकदम गळ्यात, बरं आपण परस्पर विणा दिला. महाराज म्हणाल, अरे कोण माणूस आहे, बघशील का नाही, उगीच कुणालाही कशा गळ्यामध्ये विणा घालशील, म्हणून तो घाबरला. पहारेकऱ्यांनी त्यांना पहारा दिला ना. तर मातेनं त्याला वाटलं, काही मी महाराजांना विचारतो.
मग तो आलं महाराजांकडे. महाराज हे कोण आहेत मला माहित नाही, पण ते म्हणतात मला पहारा द्या तासाभराचा, यांना देऊ काय? महाराज म्हणाले देऊ नको, त्यांना गळ्यामध्ये वीणा देऊ नको, त्यांना माझ्याकडे पाठव. त्यांनी सांगितलं महाराज बोलवत आहे. ते गेले. बसा बस. मग काय काय विचारत होता? काय नाही महाराज, सहज चौकशी करत होतो. म्हटलं एक तासभर मी पहारा करतो, जेवण तासाभराने करू आपण, मी एक तासभर पहारा करतो, मलाही नामस्मरण होईल. त्यांना वाटलं महाराज नामस्मरण म्हणल्यावर नाही म्हणणार नाहीत, मलाही नामस्मरण होईल, मी पहारा करतो तासभर. महाराजांनी सांगितलं मला एक सांगा, तुम्ही प्राध्यापक आहात, मला सांगा तुम्ही जर असेच्या असे सीमेवर गेलात आणि तिथल्या एखाद्या सैनिकाला असं जर म्हटलं की तू 1-2 तास आराम कर, तुझी बंदूक घेऊन मी बसतो, तर तो तुम्हाला त्याच्या हातातली बंदूक देईल काय? ते म्हणाले असं कसं देईल तो? अरे त्याला फार लागतं, फार आधीपासून त्याचा सराव करावा लागतो, त्या शिस्तीत वागावं लागतं, अमुक करावं लागतं, तर हातामध्ये बंदूक घेता येते. असं मी ऐन वेळेला जाऊन एकदम माझ्या हातामध्ये बंदूक द्या, मी शत्रूवर चालवतो म्हटलं तर कोण बंदूक देईल महाराज मला? मग महाराज म्हणले सीमेवर गेल्यावर जसा सैनिक तुमच्याकडे बघून तुम्हाला आधी काहीच त्याचा सराव नसताना बंदूक देत नाही, तर आमचा पहारेकरी गळ्यामध्ये माळ असल्याशिवाय कसा वीणा देईल तुम्हाला? तुमच्या गळ्यामध्ये माळ नाही, तुम्ही एकादशी करत नाही, तुमच्या डोक्यावर टोपी नाही, तुमच्या अंगावर शर्ट आणि विजार आहे, मग तुम्हाला कसं? ज्याचा त्याचा अधिकार आहे, एवढंच मला बोलायचं. जो तो एक अधिकार असतो, तसा ज्ञानाचा मोक्षाचा एक अधिकार सांगतं शास्त्र आपल्याला. कुणी यावं आणि मोक्ष मिळवून घेऊन जावं असं नाही. हा, मोक्ष सगळ्यांकरता आहे ही व्यवस्था बरोबर, परंतु तो सर्वांना समान अधिकारामध्ये मिळवता येत नाही. मोक्षाकरता स्वतंत्र अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो, हे शास्त्राचं म्हणणं आहे. मग त्याच्याकरता मल विक्षेप हे आवरण, हे तिन्ही दोष आहेत, त्याच्यातला आवरण दोष राहिला पाहिजे, मल विक्षेप गेले पाहिजे. त्याच्याकरता करावी लागणारी साधना काय, अमुक काय, काल बोललो आपण, मी पुन्हा मागे जात नाही. मुद्दा एवढाच आहे सांगण्याचा की गीता संसाराच्या चोहट्यावर अशा पद्धतीनं जर गवादी घालत असेल मोक्ष सुखाची, तर अशा पद्धतीची गवादी घालणं बरोबर आहे का? साने थोर न पाहता मोक्ष देता येतो का? कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोरा साना. अरे साना थोर न पाहता तुम्ही कैवल्याचं दान कसं करू शकता? अन्नाचं दान करताना लहान मोठं पाहू नये बरोबर, पण पैशाचं दान करत असताना लहान मोठं पाहिलं पाहिजे. योग्य अधिकाराच्या हातात संपत्ती गेली पाहिजे, अन्न सगळ्यांना मिळालं पाहिजे. आपण तुकोबारायांचं प्रमाण बोलून आलो. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. द्रव्य देताना पात्रता लक्षात घ्या, अन्न देताना पात्राचा विचार करायचा नाही, सगळ्यांना समान अन्न मिळालं पाहिजे बरोबर. मग मोक्ष असा मुक्त हस्तानं गीता वाटते, मग अनाधिकार्याला मोक्ष देण्याचं पातक देण्याचा दोष गीतेवर जात नाही का? अनाधिकार्याला मोक्ष दिला हा दोष गीतेवर जाणार नाही का? त्यापेक्षा मग वेद बरा. तो अधिकार बघून मोक्ष देत असेल तर निदान हा दोष तरी वेदाकडे जाणार नाही अनधिकार्याला मोक्ष दिल्याचा. योग्य माणसाच्या हातामध्ये योग्य ज्ञान गेलं पाहिजे, हे बरोबर आहे. मग गीता सर्वांना मोक्ष वाटते, लहान थोर न बघता उत्तम अधमाईसे असं म्हणून स्पष्टपणाने ज्ञानोबारांनी पात्राचा विचार नाहीच म्हणून सांगितलं असेल, तर अपात्राच्या हातामध्ये मोक्ष देण्याचा दोष गीतेला लागेल. त्याची व्यवस्था काय करायची, असा एक प्रश्न काल आपण उत्पन्न केला होता. आता त्याचं उत्तर देणं आपल्याला देऊन जाणं भाग आहे. त्याचं उत्तर मी देतो. काय आहे की गीता पात्र आणि अपात्र या दोघांनाही मोक्ष सुखाचं वाटप करते, असं एक विधान ज्ञानोबारांनी केलं. आता पुन्हा तोच प्रश्न आहे, आम्हाला जर हे कळतं तर ज्ञानोबारांना माहिती नसेल काय सांगताना की आपण बाबा असं बोलतो की जेणे कारणाने गीतेवर हा दोष येण्याची शक्यता आहे, हा विचार ज्ञानोबारांनी केला असेल की नाही? ज्ञानोबारांचं हे विधान, एक विधान आपण परवाई करून आलो. जेव्हा एखाद्या साध्याच्या प्राप्ती करता त्याचं साधन म्हणून जे सांगितलं जातं ते साधन जर नियत सांगितलेलं नसेल, तर जे साधन सांगितलेलं आहे आणि जे साध्य प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये न सांगितलेल्या नियत साधनाला अध्याहृत धरावं लागतं. कर्मानं मोक्ष जेव्हा वेदांत बोलतो त्यावेळेला मध्ये ज्ञान अध्याहृत आहे, कारण नुसत्या कर्मानं मोक्ष मिळतो ही वेदांताची व्यवस्थाच नाहीये.
त्या पद्धतीनं गीता सर्वांना मोक्ष सुख वाटते आहे. इथं काहीतरी अध्यारोध धरलं पाहिजे तर ती व्यवस्था लागते, नाही तर लागणार नाही. मग काय अध्यारोध धरायचं त्याच्यामध्ये? एक विचार मी आपल्याला सांगून जातो. गीतेच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन जर आपण लक्षात घेतलं तर गीता ही इतकी मोठी आहे की ती सर्वांना समानत्वानं पाहते. एक लक्षात घेतलं पाहिजे. उत्तम अधमा इसे न विचारिता म्हटलं की नाही, म्हणजे गीतेची दृष्टी सर्वांना समान बघण्याची. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे वगैरे वगैरे आपण नेहमी सांगत आलेलो आहोत. अशी जर गीतेची दृष्टी असेल तर ज्या वेळेला अधम समोर येईल त्याच्याकडे कणव दृष्टीनं ज्या दिवशी गीता पाहिल त्याच दिवशी त्याचं अधमत्व निवृत्त होईल त्या दृष्टीमुळे, आणि त्याला मोक्ष सुखाचा अधिकार प्राप्त होईल, आणि मग गीता त्याला मोक्ष सुख दे. एक संगती अशी लावून घ्या. कारण दृष्टीमध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंच्या संतांच्या दृष्टीचं कितीतरी वर्णन केलंय की ज्याच्यामध्ये अगदी निम्न स्तरावरून एकदम उच्च स्तरावर त्या दृष्टीमुळे जाता येतं. 12व्या अध्यायाचं नमन पहा, 10व्या अध्यायाचं नमन पहा, 17व्या अध्यायाचं नमन पहा. त्या दृष्टीचं सामर्थ्य ज्ञानोबारायांनी कितीतरी ठिकाणी सांगितलं. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची दाविसी, म्हणजे त्यांच्या दृष्टीमध्ये हे सामर्थ्य आहे ज्ञानोबाराय बोलतात. किंवा 12व्या अध्यायामध्ये तर अनेक ठिकाणी विषय व्याळे मिठी दिधलिया नोठी ताठी ते तुझी कृपादृष्टी किंवा गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणा ते तापपोळी कैसे निवो शोक जाळी जरी प्रसाद सकल्लोळी पुरेसी तू गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. म्हणजे त्या दृष्टीमध्ये हे सामर्थ्य आहे की तिथं निर्विष होऊन जातो. विषयरूपी व्याळ म्हणजे सर्प, विषय व्याळे मिठी, विषयरूपी सर्पानी त्याला मिठी दिलेली आहे. त्या विषयामध्ये विषय आणि त्या विषयाने तो जीव युक्त होत असेल तर संत महात्मे गुरु त्याच्यावर नुसती कृपादृष्टी टाकतात, तर तो सर्प, ते विषय आणि तो विषय भोगणारा जीव हे सगळे निर्विष होऊन जातात. नुसता दृष्टीचा परिणाम आहे कितीतरी ठिकाणी. अहो सद्गुरूची एक कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाचे अधिष्ठी, परिणाम काय? सकल विद्याची दृष्टी धात्रा होय त्याला मोक्षाचा अधिकार नसेल. आता तुझी एक अहो सद्गुरूची एक कृपादृष्टी तुझे कारुण्य, म्हणून मी म्हटलं गीतेने एकदा करुणापूर्ण दृष्टी अनाधिकार्यावर टाकली तरी त्या दृष्टीचाच परिणाम असा होईल की अनाधिकारी हा मोक्ष विद्येचा अधिकारी होऊन जाईल. हे गीतेचं सामर्थ्य मध्ये अध्यारोध धरलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं चिंतन आपण पहा अनेक ठिकाणी. 10व्या अध्यायामध्ये आपण जर पाहाल तर हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे पुढे तो जीवची परी तुके महेशेसी, महेशेसी तुके जीवची परी महेशेसी तुके एवढा मोठा होतो. आता जीवच आहे पण महेशेशी तुके जर होणार असेल तर त्याला मोक्षाचा अधिकार दिला पाहिजे का नाही? जीवच असल्यामुळे मोक्षाची गरज आहे, पण महेशेशी तुके असा झालेला असल्यामुळे मोक्षाची त्याच्या ठिकाणी अधिकार संपन्नता मानावी लागते. असा मोक्ष संपन्न अधिकार संपन्न तो होईल आणि मग गीता त्याला मोक्ष सुख देईल. फक्त प्रश्न कुठे आहे? मोक्ष देते याच्यामध्ये गीतेचं महत्व नाही, अनाधिकार्याला मोक्षाचा अधिकारी बनवते हे गीतेचं महत्व आहे. मोक्ष देते याच्यात अधिकार महत्व मानायचं कारण नाही, कारण मोक्ष द्यावा लागत नाही, मोक्ष सिद्ध आहे. गीता काय मोक्ष वाटेल? गीतेला मोक्ष वाटायचं कारण काय आहे? मोक्ष म्हणजे काय? स्वस्वरूपाची जाणीव असेल तर कोणाजवळ मोक्ष नाही सांगा आता या जगतामध्ये. जड असो चेतन असो प्रत्येक जण मुक्तच आहे. अजातवादाच्या दृष्टीने जर पाहिलं तर तिथं काही न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. बस, न मुमुक्षु न वै मुक्त, कोणी मुक्त नाही का? कारण कोणी बद्धच नाही तर मुक्त व्हायचं काय कारण आहे? प्रत्येक जण आत्मस्वरूपानं युक्त आहे, प्रत्येकाजवळ आपलं आत्मतत्व आहे आणि त्या आत्मस्वरूपाची जाणीव मी रूपानं त्याला झालेलीच आहे. फक्त त्याच्यावर काही आवरणांचा परिणाम आहे, ते अज्ञानांकरता मानावं लागतं, ज्ञानाकरता मानावं लागत नाही. गौडपादाचार्यांनी तसंच चिंतन केलं. हे सगळं जे जगताचं स्वरूप आहे, ज्या अविद्या कार्यामध्ये आम्ही संसार म्हणून अडकून जातो, हे कुणासाठी आहे? हे मुक्ता करता नाही, हे सगळं बद्धा करता चाललंय.
कारण बद्धच हे पाहतो, मुक्त हे पाहत नाही. म्हणून गीता आम्हाला मोक्ष काय देईल वेदांताच्या नियमानुसार? मोक्ष असे आयता, मोक्ष आयता आहे आमच्या जवळ. पण श्रवणाची माझी म्हणण्यामध्ये श्रवण केल्याने त्याच्यावरची आवरणं निघून जातात. ज्या काही अज्ञान कार्यामुळे आणि अज्ञानामुळे स्वरूप तिरोहित झालेलं असतं, ती अज्ञान कार्य आणि अज्ञानाची निवृत्ती झाली की आयताच आहे ना. आपण पुन्हा तेच बोलतोय. वारा आभाळाची फेडी, एवढंच काम आहे. तो काही सूर्याला जन्म देतो का वारा? आपण दृष्टांत दोनदा देऊन आलोय मागे. 12 वाजताचा सूर्य आकाशामध्ये तळपतो. त्याच्या समोर जर ढग आले तर एवढा मोठा सूर्य प्रखर, पण पृथ्वीपर्यंत त्याचे किरण पोचू देत नाही. सूर्य झाकोळला जातो. आणि झाकोळला गेलेला तो सूर्य काय होतं, एकदम वारा येतो तर ते वाऱ्याने ते ढग निघून जातात. आता वाऱ्याने काय केलं, ढग निवृत्त केले. फक्त मध्ये असलेला प्रतिबंध वाऱ्याने निवृत्त केला, सूर्याला जन्माला नाही घातलं वाऱ्याने. तसं बाकीचे जे आहेत, हे कशा करता मी बोलतो लक्षात घ्या. तसा आत्मा आपल्याकडे नित्यच आहे. फक्त आपल्याला हे करावं लागतं, ते वरचे सगळे आवरण काढून टाकण्याकरता करावं लागतं, नाहीतर काही कारण नाही. आचार्यांनी तेच चिंतन केलंय, तेही बोलून आलो आपण मागे. कसं मानायचं, काय मानायचं, ते कसं वरचं काढायचं, कसं. तद्वद ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानादिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिवी. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी म्हटलंय. ते कसं काय, त्याला दृष्टांत काय दिला वगैरे सोडून द्या. आत्ता मला त्याच्याबद्दल चिंतन करायचं नाही. मुद्दा हा आहे मला सांगण्याचा की अशा पद्धतीनं गीता आमच्या जवळ जर मोक्ष आधीपासूनच आहे, कारण आम्ही आत्मस्वरूपच आहोत, तर गीता आम्हाला मोक्ष देते काय? आमच्या जवळ मोक्ष आहे. मग ज्या कारणाने आम्हाला तो मोक्ष कळत नाही, ज्या अनाधिकारामुळे आम्हाला तो मोक्ष कळत नाही, त्या अनाधिकारावरून अधिकारावर आणण्याचं कार्य गीता करते. मोक्ष देते म्हणजे काय करते? म्हणून हे सगळं मध्ये अध्यारूढ धरावं लागतं. हा पहिला प्रश्न आहे. सद्गुरूंनी त्याच्याकडे पाहिलं, लगेच त्यांच्या कृपादृष्टीने तो मोक्षाचा अधिकारी होऊन जाईल. ज्ञानोबारांनी पुष्कळ चिंतन त्या संबंधामध्ये केलंय. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे वानमी कवणे, सूर्याचे आंगा उठणे लागत असे, केवता कल्पतरुवरी फुलवरा, काय असे नि पाहुणे रू क्षीरसागरा, जैसा कवणे वासू कापुरा सुवासू देवो. हे सगळं चिंतन पाहून घ्या आपण. ज्ञानोबराय म्हणतात, एवढे जिये महिमेचे करणे, त्यांचा महिमाच असा आहे की त्यांनी दृष्टी टाकली की संपलं, बस. हे असो दिठी जयावरी झळके नुसती पडली तर तो जीवाची परी तू काय बहेशेसी, एवढा दृष्टीचा परिणाम आहे हा. एकदा दृष्टी पडली. आता हे सगळं संतांकडे लावलंय ना, गीतेकडे देवाकडे कुठं लावलंय? मी त्याचं एक उदाहरण सांगतो आपल्याला. भगवंताची दृष्टी पडली आणि सगळ्या गाठी सुटून गेल्या, असं आपण काल्याच्या कीर्तनामध्ये सांगतो की नाही? दाढी वेणीची गाठ बसली, भगवान मारून आले, मग ते सकाळ झाली, त्यांना अमुक अमुक त्रास झाला, मग ते सगळ्या गोपिका ते गोपाळ आले भगवंताच्या अंगणामध्ये, भगवंताला हे केलं, तूच गाठ मारलीस, तुझ्याशिवाय मारणारा कोणी नाही, ही गाठ सुटतच नाही. ब्रह्मदेवाने मारलेली गाठ 7 जन्म सुटत नाही म्हणतात. आता ब्रह्मदेवाच्या बापानं मारलेली कशी सुटायची? मग तोडता तुटेना, जाळीता जळेना, सगळे प्रकार करून झाले, ती गाठ काही सुटेना. मग आले भगवंताकडे. मग भगवंताने सांगितलं ठीक आहे. मग काय केलं भगवंताने? भगवान अंगणामध्ये खाली उतरले, हाताने गाठ सोडली का नुसती दृष्टी टाकली आणि गाठ सुटली? नुसती भगवंतानी त्या गाठीकडे दृष्टी टाकली तर गाठी सुटून गेल्या. आता ही गीता म्हणजे काय? सोडी आल्या गाठी दरुशने कृष्ण भेटी, बस. नुसतं झालं आणि त्या गाठी सुटल्या. आता इथं गीता म्हणजे साक्षात परमात्माचं आहे नाव. ज्ञानोबारांनी केलेलं गीतेचं वर्णन इथं हा गीता म्हणजे काय? ते जाणा वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची श्रीमूर्ती आहे. वाङ्मयी मूर्ती म्हणजे ही गीता आहे, हे ज्ञानोबाराय बोल. हो झालं ते, म्हणून मी देत नाही. तर तात्पर्य काय या सगळ्याचं की अशी ही गीता भगवद रूप असल्यामुळे या गीतेने दृष्टी टाकली की चिदचित सगळ्या ग्रंथी सुटून जातात. ग्रंथी सुटल्या तो मोक्षाचा अधिकारी होईल की नाही? सगळ्या ग्रंथी नाही सुटल्या तरी मोक्षाचा अधिकार मिळण्यापर्यंत काही मलविक्षेपादी ग्रंथी सुटल्या,
काही त्याच्यामध्ये प्रमात्र दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष निर्माण झाले, त्याच्यामध्ये आणखीन काही दोष निर्माण झाले, तर त्या सर्व दोषांची निवृत्ती गीतेच्या एका पठणामध्ये नुसती गीता जवळ बाळगल्यामुळे, गीता ज्यांना कळते त्यांची संगती केल्यामुळे हे सगळं जर सांगितलेलं असेल तर हे काय आहे? हे सगळी 5च्या 5 साधनं म्हणजे एक एक गाठी सोडवण्याचे उपायच आहे. ज्यांना अर्थ कळतो त्यांच्याकरता शेवटची गाठ सुटते. ज्यांना नुसतं श्रवण घडतं त्यांच्याकरता 2 गाठी शिल्लक राहतात. ज्यांच्याकडे नुसतं त्याचा जप होतो त्याच्याकडे 3 गाठी असतात. ज्याच्या जो फक्त तिथं त्याच्या संगतीमध्ये राहतो त्याच्याकडे 4 गाठी असतात. आणि जो पुस्तक रूपानं बाळगतो त्याच्याकरता पहिल्यांदा 5वी गाठ सुटते, मग संगतीत गेला की 4थी सुटते, मग जप केला की 3री सुटते, मग तो श्रवण केलं की 4थी सुटते, आणि अर्थ कळाला की 5वी सुटून जाते. म्हणजे गीतेने मोक्ष दिला की नाही? दिला. मोक्ष असा अनाधिकार्याला दिला असं ज्ञानोबा म्हणतच नाही. उत्तम अधम हे शब्द कशा करता वापरायचे? उत्तम अधम हे शब्द कशा करता? अधम असला तरी त्याला परमार्थाचा अधिकार आहे का नाही मला सांगा. अधम असला तरी परमार्थाचा अधिकार आहे का नाही त्याला? अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. सुदुराचारो कसा काय माम भजते? सुदुराचारी असला तर तो भगवंताचं नामस्मरण करेल कसं? भजंताचं भजन करेल कसं? असे प्रश्न निर्माण करण्यात आता अर्थ नाही. त्याला अधिकार आहे का नाही एवढीच चर्चा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की उत्तम अधम जरी असलं तरी सुद्धा यांच्या दृष्टीनं त्याला मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. आणि तो अधिकार प्राप्त झाला की मग गीता सर्वांकरता मुक्त हस्तानं मोक्षाचं दान करते. अशी संगती त्या शंकेमध्ये लावून घ्यावी लागेल. आणि मग ज्ञानोबा बोलतात अशा पद्धतीनं या लागी मागिली कुटी, भ्याला वेद गीतेच्या पोटी, रिगाला आता गोमटी कीर्ती पातला. आता ज्ञानोबा बोलतात त्या दृष्टीनं या लागी, यासाठी, या अर्थानं चिंतन. या लागी म्हणजे काय? यासाठी. हे कशासाठी? सर्वांना आपण मोक्ष देत नाही. ही खंत केवळ बाकीच्यांना आहे असं नाही, वेदालाही आहे. कारण वेद सर्वज्ञ आहे ना. मग त्याला काय आहे काय नाही, सर्वज्ञ असणाऱ्यांना गुणही कळतो, तसा दोषही कळतो. काय दोष आहे? अरे मी सगळ्यांना समानत्वानं मोक्ष देऊ शकत नाही, हा माझ्यातला दोष. वेदाला कळेल की नाही? वेदाला कळेल. मग तो वेद भ्याला. ज्ञानोबा चिंतन करतात. तो वेद भ्याला. कुणाला भ्याला? बाबा मी सगळ्यांना मोक्ष देऊ शकत नाही अशा आपल्या कृपणतेचीच त्या वेदाला लाज वाटली. कृपणतेची वेदाला लाज वाटली. आणि मग आपला हा जो कृपणता नावाचा दोष, त्या दोषाच्या परिहाराकरता म्हणून तो वेद गीतेच्या पोटामध्ये घुसला, गीतेच्या रूपानं या जगतामध्ये प्रकट झाला. आणि मग आता त्याला असं वाटलं की आता बरं झालं, आता गीतेच्या रूपानं आपण सगळ्यांना मोक्ष देऊ शकतो. मग आता त्याची कीर्ती पुन्हा या जगतामध्ये रूढ झाली. हे ज्ञानोबा बोलतात. 3 गोष्टी ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये सांगितल्या. या लागी मागील कुटी, भ्याला वेदू गीतेच्या पोटी, रिगाला आता गोमटी कीर्ती पातला. हे काय आहे? आपण थोडा अन्वय लावून घ्या. याचा या ओवीचा अन्वय लावून घ्या. 3 गोष्टी ज्ञानोबा या ओवीमध्ये सांगतात. मागील कुटी वेद भ्याला, 3 क्रियापद आहेत या ओवीमध्ये. मागील कुटी वेद भ्याला 1, या लागी गीतेच्या पोटी रिगाला 2, आणि आता गोमटी कीर्ती पातला 3. गोमटी कीर्ती पातला 3. पातला, रिगाला, भ्याला 3 क्रियापद आली. म्हणून आपल्याला अन्वय करणं सोयीचं जाईल. 3 स्वतंत्र वाक्य करा 3 क्रियापद असल्यामुळे. या करता म्हणून वेद घाबरला. कशाला? मागील कुटी घाबरला. आपला जो दोष आहे त्या दोषाचं ज्ञान त्याला झालं. आणि मग त्याने विचार केला आपल्या दोषाचा परिहार जर करायचा असेल, आपल्या ठिकाणचा दुर्गुण जर घालवायचा असेल तर काय केलं पाहिजे? आपण गीतेच्या रूपानं प्रकट झालं पाहिजे. दोष घालवण्याकरता, ती अपकीर्ती आपली धुवून टाकण्याकरता आपण गीतेच्या रूपानं प्रकट झालं पाहिजे. म्हणून रिगाला गीतेच्या पोटी, गीतेच्या पोटी रिगाला, गीतेच्या पोटामध्ये तो शिरला, गीता रूपानं तो प्रकट झाला. आणि मग आता म्हणजे कधी? भ्याला, रिगाला, आता गोमटी कीर्ती पातला. मग आता त्याला चांगली कीर्ती प्राप्त झाली. गोमटी कीर्ती. कारण कीर्तीमध्ये 2 प्रकार आहेतच.
एक चांगली कीर्ती आणि एक अपकीर्ती आहेच आहे. काय आहे त्या कीर्तीसाठीच सगळं आहे हो. सगळं चाललं ते कीर्ती करताच चाललं. कीर्तीर श्रीर वाक्च नारीणाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. गीता वाचा आपण. मला त्याच्याबद्दलही बोलायचं नाही, ठीक आहे, ते काय त्याचा विस्तारही करायचा नाही. पण आपली अपकीर्ती व्हावी असं कुणालाच वाटत नाही. अगदी मी त्याच्याही पुढे सांगतो, दुर्गुणांनी युक्त असणाऱ्याला सुद्धा असंच वाटतं की आपली चांगलीच कीर्ती जगतामध्ये रूढ झाली पाहिजे. चांगले गुण असणारा मनुष्य तर चांगल्या कीर्तीचा प्रयत्न करेल, प्रश्न नाही त्याचा. पण जगतामध्ये वाईट वागणारी माणसं सुद्धा चांगल्या कीर्तीचीच अपेक्षा ठेवतात. एखादा गुंड प्रवृत्तीचा मनुष्य आहे, एखादा दारुडा आहे, तो दारुडा काही झालं तरी तो स्वतःची कीर्ती चांगली म्हणूनच सांगत असतो. मला एकाने सांगितलं होतं, एका दारुड्याची भेट झाली होती माझी. नाही, आम्ही एकत्र बसलो नव्हतो, परंतु आमची भेट झाली. मी त्यांना समजावलं, म्हटलं का दारू पिता तुम्ही, कशा करता, हा ताप का सहन करता, तुमचं घरदार उद्ध्वस्त झालं ह्याच्यामुळे, काय या व्यसनानं तुम्हाला मिळालं तुमच्या जीवनामध्ये, कशा करता घाणेरडं व्यसन करता. तो म्हणाला, महाराज मी व्यसनी असेन पण माझाही एक चांगला गुण आहे. म्हटलं हो, मला माहित नाही दारुड्याजवळही काही गुण असतात. म्हणलं हो, मी दिवस रात्र नशेत असतो पण माझा एक चांगला गुण आहे. मी म्हटलं काय चांगला गुण आहे, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, बायको तुमची अखंड रडते, मुलं तुमचा द्वेष करतात, गावातले लोक तुम्हाला जवळ येऊ देत नाहीत, अखंड दिवस त्या गावातल्या कुठल्या तरी गटारीमध्ये रस्त्यावर तुम्ही पडलेले असता, तुम्हाला लाजही वाटत नाही ह्याची की आपली अपकीर्ती होईल, आपले वाडवडील कोण होते, आपण काय करतो याचं यत्किंचितही तुम्हाला तमा नाही, आणि कशाचा चांगला गुण आला. तो म्हणाला बाकी काही असलं तरी माझ्याकडे एक चांगला गुण आहे, मी एकदा दारू पिऊन पडलो की मी कुणाच्या आधात नसतो आणि मध्यात नसतो. कुणाकडे लक्ष न देणं म्हणजे परमार्थच आहे की आपण आपल्या साधनेमध्ये, बरोबर आहे, तरी सुद्धा तो आपली चांगली कीर्ती व्हावी याच्याकरता. माझं म्हणणं काय लक्षात घ्या, आपण अपकीर्ती कुणाला पाहिजे, कुणाला नको अपकीर्ती. अरे कसंही जरी झालं तरी त्याला वाटतं आपलं चांगलंच नाव झालं पाहिजे. वेदाला तरी आपल्या ठिकाणी एवढे दोष असताना सुद्धा चांगल्या कीर्तीचीच अपेक्षा होती. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. प्रत्येकाला हेच आहे, उत्तम कीर्ती मागे उरली पाहिजे, लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. मी बोलू आपल्याला, रामचंद्र प्रभू सुटले नाहीत याच्यातून. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं याच्याकरता सीता मातोश्रीचा त्याग झालाय. एक परीट काय बोलून गेला आणि त्यांना वाटलं लोक आपल्याला वाईट बोलतील, आपली अपकीर्ती होईल, सोडून द्या बायकोला. बायकोला सोडून दिल्यामुळं काय चांगली कीर्ती झाली काय. पुन्हा लोक म्हणायचं ते म्हणतात, एवढे रामचंद्र प्रभू बायकोला सोडायचं काही कारण होतं कशा करता. म्हणजे दुसरी एक गोष्ट सांगतो ना, अपकीर्ती होऊ नये असं सगळ्यांना जरी वाटत असलं आणि मनुष्य कीर्ती करता म्हणून कितीही चांगला वागत असला तरी जगामध्ये त्याची अपकीर्ती झाल्याशिवाय राहतच नाही. लोक त्याला वाईट बोलल्या, जगाचा स्वभाव आहे. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी नावं ठेवायला काय जागा आहे मला सांगा. रामचंद्र प्रभूंना तरी जागा आहे का बायकोचा त्याग केला याचं उत्तर गीते रामायणाच्या कोणत्या टीकाकारांनी दिलं नाही, रामाने स्वतःने दिलं नाही, रामचंद्र प्रभूंनी. तो बोलला म्हणून काय झालं, आपल्याला माहिती आहे ना, आपली बायको विशुद्ध आहे, ती जरी रावणाच्या घरी राहून आली तरी तिने अग्नीतून आपलं शुद्धत्व सिद्ध केलेलं आहे, मग कशाला तिचा त्याग करायचा. पुन्हा त्याग करा, अमकं करा, तमकं करा, कशा करता हे सगळं करायचं. कोणी उत्तर देत नाही. ज्ञानोबारायांना नावं ठेवायला जागा सांगावं मला, कुठली जागा ठेवता. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये दोष दाखवण्याकरता कुठं संधी आहे मला सांगा. समाजाने सांगितलं गावाबाहेर जा, गावाबाहेर जा. समाजाने डोक्यावर उचलून घेतलं, अभिमान नाही.
लोकांनी त्यांची सावली अंगावर पडली तरी स्नान केलं, दुःख नाही. काय वाटेल ते झालं तरी ज्ञानोबाराय जसे शुद्ध आहेत तसेच शुद्ध आहेत, परिस्थिती कशी असू दे. पण तरी लोकांनी ज्ञानोबारायांना नावं ठेवली की नाही? साधी गोष्ट आहे. ज्ञानोबाराय जर लोकनिंदेतून सुटले नाही, तुम्ही आम्ही काय सुटणार आहोत? कसे सुटणार आहोत? रामचंद्र प्रभू सुटलेले आहेत लोकनिंदेतून, पण प्रत्येकाला अपेक्षा मात्र ही आहे की लोकांनी मला चांगलं म्हणावं. ज्ञानोबारायांचा अपवाद सोडून द्या, तुकोबारायांचा अपवाद सोडून द्या. मी ज्ञानोबाराय तुकोबारायांना देवाच्या पुढे 4 पावलं मानणार आहे, तुम्हाला पटो अथवा न पटो. पण माझ्या दृष्टीने ज्ञानोबाराय भगवंताच्या पुढे 4 पावलं आहे. भगवंताला तरी लोकनिंदा होऊ नये असं वाटलं. ज्ञानोबारायांनी कधी असं म्हटलं नाही की मी हे कीर्ती करता करतोय, माझी कीर्ती झाली पाहिजे, अमुक झालं पाहिजे. कुठं ज्ञानोबारायांच्या जीवनाला त्याचा स्पर्श नाही. असू द्या, माझा मुद्दा काय, विषयांतर होईल याच्यामध्ये. माझा मुद्दा काय चालला लक्षात घ्या. आपली कीर्ती राखली जावी याची वेदाला तळमळ लागली की बाबा आपण अशा अशा पद्धतीनं हे झालं ते झालं, आपण लोकांना कृपणता दाखवली, 3च वर्णाच्या कानाला लागलो, स्त्री आणि शूद्रांना आपण अधिकार दिला नाही वगैरे वगैरे, याची रुखरुख वेदाला लागली. आणि मग वेदाने विचार केला, या दोषाचा परिहार करायचा असेल तर काय करा, गीतेच्या रूपानं प्रकट व्हा, तर आपली कीर्ती राखली जाईल. म्हणून हा जो वेद आहे तो गीतेच्या रूपानं प्रकट झाला. ज्ञानोबाराय बोलतात, या लागी मागी लकुटी भ्याला वेद गीतेच्या भ्याला वेद गीतेच्या पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला. आता गोमटी कीर्ती पातला. का गोमटी कीर्ती? कारण वेदाच्या रूपानं प्रकट झाला म्हणून गोमटी कीर्ती पातला. आता काय असतं, गीतेनेच केलेलं चिंतन आहे. गीता काय बोलते हे लक्षात घ्या. गीता असं बोलते की एखादा जो अभिमानी आहे, एखादा जो अभिमानी म्हणू नका, मानी म्हणा पाहिजे, ज्याला स्वतःचा स्वाभिमान आहे, अभिमान असू नये पण स्वाभिमान असावा, अभिनिवेश असू नये पण स्वाभिमान असावा माणसाचा. मान कोणी यावं आपल्याला भिकारी म्हणावं असं होऊ नये, थोडं तरी आपलं काहीतरी आपण राखलं पाहिजे. अहम राखावा असं म्हणणं नाही शास्त्राचं, पण स्वाभिमान राखला पाहिजे हे म्हणणं आहे. म्हणून ज्ञानोबारांनी चिंतन करताना विचारोनी अहंकार सांडीजे असे शब्द वापरले. मग असतीचं वस्तू होई जे आपलीच स्वस्ती सहजे आपण केली. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, विचारोनी कोणता अहंकार सांडायचा हे ठरवलं पाहिजे. सगळेच अहंकार सांडून देऊन चालत नाही, काही वेळेला अहंकाराचंही जतन करावं लागतं. उद्या आपल्या देशावर अभिमान काही हल्ला झाला शत्रूकडून, तर देशाचा अभिमान ठेवावा की ठेवू नये? त्यावेळेला देशाचा अभिमान, मी या देशाचा नागरिक आहे, मी भारतीय आहे, हा अभिमान असलाच पाहिजे आपल्या ठिकाणी. नाहीतर त्यावेळेला देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार असं म्हणून चालत नाही. शत्रू जर आक्रमण करत असेल तर मी या देशाचा नागरिक आहे, मी या देशाचा सेवक आहे, याचा अभिमान बाळगला पाहिजे. असो, तात्पर्य काय मला बोलायचंय, गीता असं बोलते की एखादा स्वाभिमानी मनुष्य आहे, त्याच्या जीवनामध्ये जर अपकीर्ती आली तर ती त्याला मरणापेक्षा वाईट वाटते. संभावितस्य चा कीर्तीर मरणादतीर इच्छते, गीता बोलते. अकीर्तीमच्या अपि भूतानी वगैरे पाहून घ्या, पण 2ऱ्या अध्यायामध्ये मी बोलत नाही सगळा. ज्ञानोबारायांचं भाष्यही बघून घ्या त्याच्या खालचं. ज्ञानोबारायांनी फार काही या विषयावर भाष्य केलेलं नाही आहे, परंतु थोडा विचार जो मांडला तो पहा. संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते. अरे संभाविताला आपली अपकीर्ती ही मरणापेक्षा वाईट दुःख देते. एक वेळ मेलेलं बरं, पण आपली अपकीर्ती होऊ नये असं माणसाला वाटतं. म्हणून आपली अपकीर्ती होईल याच्याकरता आत्महत्या करतात लोक. आपल्याकडे मोठमोठी उदाहरणं आहेत तशी. आपली अपकीर्ती होईल, आपल्याला असं होईल, आपल्याला तसं होईल. त्या माग कवीच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं. एवढा मोठा तो कवी, काही त्यांनी राजाला काही श्लोक बिक विकले, त्याच्याकडून त्याच्यामधून त्याला पैसे आले, आणि त्या पैसे घेऊन त्याची बायको घरी येतच होती धर्मशाळेमध्ये. लोकांनी पैसे मागायला सुरुवात केली, याचकांनी, तिने सगळं देऊन टाकलं. गाडीभर सोनं राजाने दिलं होतं, त्या बाईने धर्मशाळेत येईपर्यंत सगळं सोनं दान करून टाकलं. खायला भाकरी नव्हती पण दातृत्व होतं. मग आता काय करावं? त्याने सांगितलं नवऱ्याला, अहो दिलं होतं राजाने पण मी सगळं दान करून टाकलं. नवराही असा बहादर, तो म्हणाला, तुझ्यासारखी बायको मिळाली, धन्य झालो मी. अरे इतकी दातृत्व संपन्न बायको मिळेल काय?
अगं मला जे जमलं नसतं तू ते करून दाखवलंस, केवढी दानशूर तू, केवढं पुण्य संपादन केलंस, फार चांगलं झालं. तेवढ्यात त्यांना असं दिसलं की हे अजून काही यांच्याकडे सोनं आहे की काय, म्हणून मागायला काही याचक येत आहेत आणि आता या याचकांना आपल्याला नाही म्हणावं लागेल आणि आपली अपकीर्ती होईल, या भीतीनं त्यांनी आत्महत्याच केली. प्राणच, आत्महत्या म्हणू नका त्याला, पण त्यांनी आपले प्राण सोडून दिले त्याच्याकरता, त्या भीतीनं की माझी अपकीर्ती होईल. तसं वेदाला वाटलं आपली अपकीर्ती होईल म्हणून भ्याला, घाबरला असे शब्द वापरले. सगळ्यांनाच अरे भय कुणाला नाही या जगतामध्ये. वेद असला म्हणून काय झालं, मी बोलू आपल्या, अरे देव असला म्हणून काय झालं, घाबरला नाही का देव, सांगा मला. बोलू, देव घाबरला, वेद घाबरले, संत घाबरले. चला, माझं बोलणं पटणार नाही पण मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. प्रमाण आहे माझ्याकडे. वेद घाबरला की नाही, घाबरला. आपण परवा बोलून आलो, महाभारताने सांग इतिहास पुराणाभ्याम वेद समुपब्रह्मवेद बिभेत्यल्पश्रुतात वेदो मामहं प्ररिच्यते. महाभारताने सांगितलं बिभेती अल्पश्रुतात वेदो, वेदो अल्पश्रुतात बिभेती. अर्धवट माणसांना वेद घाबरतो. हे माझे कसा अर्थ करतील आणि काय अर्थ सांगतील जगाला देव जाणे. एखाद्या विद्वान माणसाला वेद घाबरणार नाही आणि निर्बुद्धाला तर घाबरणारच नाही. निर्बुद्धाला, कारण त्याला माहिती निर्बुद्ध आपल्या वाट्यालाच येत नाही, त्याला काय घाबरायचंय. आणि विद्वान वाट्याला आला तर आपला गौरव आहे. परंतु जो अर्धवट आहे, मध्ये असलेला, त्याला वेद फार घाबरतो. हा येईल आणि कोणता अर्थ काढील आपल्याला आणि जगाला विपरीत दिशा देईल सांगता येत नाही. वेद त्याला घाबरतो. बिभेती शब्द वापरला ना, माझा प्रश्न मिटला. देव घाबरत नाही का, चला पुढे चला. देव घाबरत नाही, मी उदाहरण सांगतो आपल्याला. काल यवन हे उत्तम उदाहरण आहे माझ्यासमोर. काय झालं, काल यवनाला घाबरून देव पळाल्याचं वर्णन आहे की नाही. तिकडं ते भगवंताला रणछोड रायच म्हणतात. रणछोड राय, घाबरून पळाले. मग त्याच्यामध्ये काय करायचं होतं, ते मुचकुंदाला कसं उठवायचं होतं, त्याच्याकडून त्या कालयवनाला का मारायचं होतं वगैरे, तो भाग वेगळा. पण घाबरले का नाही, घाबरले नसले तरी घाबरल्याचं दाखवलं की नाही, बस माझा प्रश्न मिटला. मला बाकीचं काही बोलायचं नाही. परमात्मा घाबरून पळाले कालयवनाला, गुहेमध्ये शिरले आणि मग आपलं उपरणं त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकून त्या गुहेच्या अंधारामध्ये लपून बसले. कालयवन आला, भगवानच झोपलेत, कृष्णच झोपला असं म्हणून कालयवनाला लाथ मारली, त्या मुचकुंदाला लाथ मारली. मुचकुंद राजे उठले, बघितल्याबरोबर वर मिळाला होता, बघितल्याबरोबर कालयवनाचा नाश झाला, संपलं. पण भगवान घाबरले का नाही, घाबरले. पुढं संत घाबरतात का नाही, संतही घाबरतात. साधक दशेत नाही. अजून बोलतो, साधक दशेमध्ये तर काय पुष्कळ ठिकाणी तुकोबारांनी वर्णन केलंय. बस, भय वाटे पर न सुटे हा संसार. भय वाटतं पण संसार सुटत नाही. तुकोबार ते सोडून द्या, मी त्याच्याही पुढचं उदाहरण आपल्याला सांगतो ना. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी, बस संपलं. मला एवढंच प्रमाण पाहिजे. भ्याले का नाही, हे ब्राह्मणाचं पोर कोण आहे, भगवान शुकाचार्य. शुकाचार्य संत आहेत का नाही. गर्भामध्ये असताना ज्यांना ब्रह्मज्ञान व्हावं, ते ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही संसाराचं भय राहिलं, घाबरले का नाही. मग वेद घाबरला, नवल काय हो त्याला. भगवान घाबरले, त्यांना कीर्तीचं भय नाही. संत घाबरले, त्यांना कीर्तीचं भय नाही. पण वेद घाबरला, त्याला कीर्तीचं भय आहे. माझी अपकीर्ती होईल, माझ्या अंगाला अपकीर्ती लागेल, नको याच्याकरता म्हणून, आपली कीर्ती चांगली व्हावी याच्याकरता म्हणून तो गीतेच्या पोटामध्ये घुसला आणि मग त्याला चांगली कीर्ती प्राप्त झाली. त्या ह्याच्यात आहे मृच्छकटिकामध्ये एके ठिकाणी आलाय. ते चारुदत्ताचं मोठी कथा आहे त्याची. पण त्या चारुदत्ताच्या ह्याच्यामध्ये तो असं म्हणतो, न भीतो मरणादस्मी केवलम दूषितम यशः. मी मरणाला घाबरत नाही, केवलम दूषितम यशः. मी केवळ माझं यश, यश म्हणजे कीर्ती, माझी कीर्ती दूषित होईल याला घाबरतो. आणि जर माझी कीर्ती चांगली राहणार असेल, विशुद्धस्य हि मे मृत्यू पुत्र जन्म समः किल.
जर माझी कीर्ती अबाधित राहून मला मरण येणार असेल तर माझ्या कीर्ती अबाधित राहून आलेलं माझं मरण मला पुत्र झाल्याचा आनंद देऊन जाईल. पुत्र जन्म समः किल, तो बोलतो न भीतो मरणादस्मी केवलम दूषितम यशः. मी मरणाला घाबरत नाही. संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते, त्याच अर्थाचं वचन आहे. न भीतो मरणादस्मी, अरे मी कुणाला घाबरत नाही, मरणाला अजिबात घाबरत नाही. मग कशाचं भय वाटतं तुम्हाला? केवलम दूषितम यशः, केवळ माझं यश दूषित होईल याला मी घाबरतो. यश म्हणजे कीर्ती. आणि ह्याच्यातही आहे नास्ति येषाम यशः काये जरा मरणजम भयम. भर्तृहरी नास्ति येषाम यशः काये जरा मरणजम भयम. त्यांच्या कीर्तिरूपी शरीराला जन्म मरणाचं भय नसतं. एकदा कीर्ती झाली पुन्हा त्याला जन्म मरणाचं भय नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे नास्ति येषाम यशः काये जरा मरणजम भयम. तेच आहे, त्याच अर्थानं माणसाला चांगली कीर्ती झाली म्हणून उत्तम शब्द वापरला. आपण मागे बोललो होतो एकदा. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मरणेची सरे उत्तमची आणि कीर्ती उरे उत्तमची. दोन्हीकडे माणसाला कीर्ती सुद्धा उत्तम पाहिजे. काय माणूस होता हो, सकाळी 2 बाटल्या, ही काय उत्तम कीर्ती झाली काय? ही उत्तम कीर्ती नव्हे. वारी चुकली नाही आयुष्यामध्ये. ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती, गाथा मुखोद्गत होता. काय माणूस होता, परोपकार केल्याशिवाय एक दिवस गेला नाही. उत्तम कीर्ती. देशासाठी मेला, उत्तम मरण. नामस्मरण करत मेला, उत्तम मरण. मी अनेक वेळेला हे सांगतो, 2च पद्धतीची मरण या जगतामध्ये चांगली म्हणून सांगितली गेली. एक तर देशाचं रक्षण करता करता मरावं, नाही तर भगवंताचं नाम घेत मरावं. 2च पद्धतीनं मरावं, नाही तर मरणाच्या भानगडीतच पडू नये. चला, नाही तर त्या नादालाच लागू नका. मरायचं असेल तर एक तर देशासाठी नाही तर देवासाठी, संपलं. तिसऱ्या पद्धतीचं मरण चांगलं नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची. 2च पद्धतीनं, नाही तर मग त्या वाट्यालाच जाऊ नये, त्याच्या नादालाच लागू नका. म्हणून कशा करता मी बोलतो उत्तमची उरे कीर्ती. म्हणून त्या वेदाला असं वाटलं की आपण गीतेच्या रूपानं प्रकट झालो तर आपल्याला उत्तम कीर्ती आपली राहील. आणि त्या पद्धतीनं तोच वेद आता गीतेच्या रूपानं प्रकटला. म्हणून या जगतामध्ये वेदाची चांगली कीर्ती झाली, ती गीतेच्या निमित्तानं झाली. हे ज्ञानोबा बोलतात. थोडक्यात सांगायचा हेतू असा की ही गीता म्हणजेच वेद आहे. सांगायचा हेतू एवढाच आहे. फक्त वेदाची कृपणता इथं बाधित झालेली आहे आणि गीतेचं औदार्य इथं विशेषत्वानं प्रकट झालेलं आहे. पण आहे तो वेदच आहे, फक्त तो गीतेच्या रूपानं प्रकट झालेला आहे असं चिंतन आपल्याला करावं लागतं. म्हणजे काय, रूप बदललं की गुण बदलतात. थोडंसं रूप बदलतं. मी याला उदाहरण सांगतो. येऊन गेलंय उदाहरण, आपल्याला स्मरण करून देतो म्हणा पाहिजे. ज्या वेळेला सीता मातोश्रीचं पातिव्रत्य हे रावणाला जवळ येण्याकरता प्रतिबंध ठरायला लागलं, त्यावेळेला ते युद्ध वगैरे सुरू झालं, सगळं झालं आणि रावणाच्या लक्षात आलं की आपण पराजित होणार का? सीता मातोश्रीचं पातिव्रत्य हे त्याचं मुख्य कारण. मग तिचं पातिव्रत्य भंग करा, त्या वृंदेचं केल्यासारखं जालंधराच्या बाबतीत. तिचं पातिव्रत्य, मग ते पातिव्रत्य भंग कसं करायचं? मग युद्ध तर पुढं चाललं, पराजित तर व्हायला लागलो. मग उठवा कुंभकर्णाला. कुंभकर्ण उठता उठेना, बरेच कुंभकर्ण असे असतात, उठता उठेना. मग त्याला उठवलं कसं बस, उठवून तो आला. म्हणजे दादा मला कशाला उठवलं? म्हणे युद्ध करायचं. कुणाबरोबर? त्याला पत्ताच नाही, युद्ध सुरू झालेलं माहित नाही. मारुतीराय आले, लंका जाळून गेले, त्याला पत्ताच नाही तोपर्यंत. काय झोप असेल? मारुतीराय येऊन लंका जाळून गेले तरी त्या बाबाला पत्ता नाही. काय नाही, झोपले, निवांत झोपलेला कुंभकर्ण उठवलं. दादा कशा करता युद्ध? म्हणे ते रामाबरोबर युद्ध. कशा करता? म्हणे मी त्याची बायको पळवून आणली. कशाला पळवून आणली? तुम्हाला काय कमी होत्या? त्याची का पळवून आणली? म्हणे फारच चांगली होती. तुमच्या कुठं वाईट आहेत? नाही, आता ते जास्त फालतू प्रश्न विचारू नको, युद्ध कर. मोठा भाऊ युद्ध कर. बर, युद्ध करायचं का? आपलं युद्ध तुम्ही असताना मला उठवावं लागतं का? आपण युद्ध जिंकत नाही. त्या सीतेचं पातिव्रत्य आडवा. मग तिचं पातिव्रत्य भंग करा. अरे तिला जवळच जाता येत नाही, माझं सामर्थ्यच नाही, ती खरी पतिव्रता आहे असं. मग कुंभकर्णानं सांगितलं, मग एक काम करा ना दादा,
काय? रामाचं रूप घेऊन तिच्या समोर जा. आपला पती आला, तुम्ही तर मायावी आहात. रामाचं रूप घेऊन सीतेसमोर जा. आपला नवरा आला म्हणलं की ती तुमच्या चरणावर डोकं ठेवेल आणि तुमच्या शरीराचा स्पर्श तिला झाला की परपुरुषाचा स्पर्श झाला म्हणून तिचं पातिव्रत्य भंग होईल. मग ती आपल्या अंकिती येईल. रावण म्हणाला, मूर्खा, मी तुझा मोठा भाऊ आहे, तुझ्यापेक्षा जास्त कपटी आहे, तुझ्यापेक्षा जास्त दुष्ट आहे, आणि मग हे जर तुझ्या डोक्यात येतं तर माझ्या डोक्यात आधी आलं नसतं काय? हे सगळं करून झालंय, आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही म्हणून तर तुला उठवलंय. म्हणे काय झालं? मी रामाचं रूप घेऊनही गेलो जवळ. मग काय झालं काय? का रावणाने सांगितलं, मी रामाचं रूप घेऊन सीतेजवळ गेलो की माझ्या अंतःकरणातला सीतेचा मोहच नष्ट झाला. मला बोलायचं काय, रूप बदललं की गुण बदलतात. ह्याच्यासाठी मी हे उदाहरण आपल्याला दिलं. रावणाने रावणाचं रूप टाकून रामाचं रूप, भले मायावी असेल पण रूप घेतलं ना, मग त्यांच्या अंतःकरणातली रावणाच्या अंतःकरणातली कामवासना रामाचं रूप घेतल्यामुळे निवृत्त झाली की नाही, तसं वेदाची कृपणता गीतेचं रूप घेतल्यामुळे निवृत्त झाली आणि त्याच्या ठिकाणी औदार्य प्राप्त झालं. हे सांगायचा हेतू ज्ञानोबारायांचा हा आहे. म्हणून तो रिगाला गीतेच्या पोटी आणि मग आता चांगली त्याला कीर्ती प्राप्त झाली. आणि अशा पद्धतीची कीर्ती प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून वेदाची सुसेव्यता हेते हे मूर्त जाण श्रीगीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली. म्हणून वेदाची सुसेव्यता ती हे मूर्त जाण गीता, श्रीगीता, नुसतं गीता म्हटलं नाही, सगळीकडे श्रीगीता असा पाठ. वेदाची आता का? कारण वेद आल्यामुळे त्याला श्री म्हणणं भाग आहे. आता नुसतं गीता म्हणून चालणार नाही. भले रावण असेल पण रामाचं रूप घेऊन आला की त्याच्याबद्दल आपल्याला हात जोडावेच लागणार, कारण रूप रामाचं आहे. दगड आत कोणता आहे हे बघायचं नसतं, आतला दगड काळा आहे का पांढरा आहे हे बघायचं नाही. रामाचं रूप आलं ना दगडाला, हात जोडला जातो. तसं आता त्या वेदाला गीतेचं रूप आलं ना, म्हणून श्री गीता झाली. आता ती श्री गीता कोण आहे? श्री गीता ही दुसरी तिसरी कोणी नाही. म्हणून वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता, ती गीतेचा मूर्त रूपानं प्रकट झाला, तो वेदच प्रकट झाला, तो सेव्य झाला. श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली. आता एक याच्याबद्दलही जाता जाता बोलतो. काय आहे? ज्ञानोबाराय वेदाची सुसेव्यता म्हणतात. वेदाची सुसेव्यता म्हणजे जोपर्यंत गीतेच्या रूपाने वेद प्रकट झाला नव्हता तोपर्यंत वेद सुसेव्य नव्हता. तो सुसेव्य नव्हता का? त्याच्यामध्ये अनंत अडचणी होत्या. उच्चाराची अडचण, अर्थाची अडचण, अधिकाराची अडचण पुष्कळ आहे. थोडा उच्चार जरी चुकला तरी विपरीत अर्थ होता. मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तदर्थमाह सवाग वज्रो यजमान मिनस्ती यथेंद्र शत्रु स्वरतो पर आधात. स्वर चुकला, अपराध झाला, यथेंद्र शत्रू या नियमाप्रमाणे ते सगळं उलट होऊन जातं. काय होऊन जातं? त्याचं उत्तर दिलंय की तो यजमान भिनस्ती. तो मंत्र, तो वेद हा यजमानाचाच नाश करेल. तो मंत्र, तो उच्चार, स्वराचा अपराध झाला की एखाद्या रागामध्ये जी स्वराची मांडणी असते ते सोडून दुसरा स्वर मध्ये घुसला की तो अपराध झाला त्या रागाचा. तो भगवान शंकराचा अपराध समजला जातो. रागाचा अपराध नव्हे, भगवान शंकराचा अपराध समजला जातो. एखाद्या वेळेला अपसूर जर झाला तो गायक, तर या दृष्टीनं त्या पद्धतीनं इथं मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा, स्वर चुकला, वर्ण चुकला, मिथ्या प्रयुक्तो न तदर्थमा स वाग्वज्रो यजमान भिनस्ती. तो वाग्वज्र होऊन यजमानाचाच घात करतो. कशा पद्धतीनं? यथेंद्र शत्रू स्वरतो पर आधार. यथेंद्र शत्रू, इंद्र शत्रू म्हणताना स्वर चुकला आणि इंद्राला मारणारा असा ऐवजी इंद्राकडून मारला जाणारा असा मुलगा प्राप्त झाला. हे वेदाची सुसेव्यता नाही. याच्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात वेदाची सुसेव्यता म्हणजे काय? आपण ज्या दोन पद्धतीने कृपणतेचा अर्थ बोलून आलो, अपेक्षित न देणं ही सुद्धा कृपणता आहे आणि अपेक्षे इतकं न देणं ही सुद्धा कृपणता आहे. हे दोन्ही वेदाचं गेलं आणि आता तो वेद सुसेव्य झाला. अपेक्षित ते वेदाकडून गीतेच्या माध्यमातून मिळायला लागलं आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळायला लागलं. ते हे मूर्त जाण गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली. आता एक सगळ्यांना माहिती आहे पण तरी बोलतो, गीता कुणी कुणाला सांगितली?
चला, सोपे प्रश्न माझे. गीता कुणी कुणाला सांगितली? अर्जुनाने. मी वाट बघत होतो कोण कोण काय काय म्हणतात. बरोबर आहे, म्हणजे जागे आहेत, सगळ्यांना लक्ष आहे तुमचं, चांगली गोष्ट. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. हे सगळ्यांना माहिती आहे की नाही? श्री गीता वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली. हे सांगण्यात नाविन्य काय? ज्ञानोबारायांचे शब्द अपूर्व फलाचं प्रदर्शन करतात. ज्ञानोबाराय शिळ बोलत नाहीत. ज्ञानोबारायांना शिळ देण्याची आणि शिळ खाण्याची सवय नाही. ज्ञानोबाराय जे देतात ते रोज नवीन असतं. ज्ञानोबाराय जे बोलतात ते प्रत्येक वेळेला ताजं असतं. अर्थ आम्हाला कळोत न कळोत हा नंतरचा प्रश्न आहे, पण श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिले हे सांगण्यामध्ये अपूर्वता काय राहील? अरे गीता म्हटल्यानंतर भगवंतानीच अर्जुनाला सांगितलेली हे स्पष्टच आहे, तरी ज्ञानोबाराय का म्हणतात असं? त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबारायांच्या का एकच गीता नाही, आपल्याकडे अनेक गीता आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीताच वेद त्याच गीतेमध्ये वेद प्रकट झाला हे सांगण्याचा हेतू आहे. अष्टावक्र गीता आहे, उद्धव गीता आहे. भगवान बोलले नाहीत का? अष्टावक्र मुनी जनक राजाला बोलले, परंतु जे बोलले ते जनक राजा पुरतं बोलले का सगळ्यांकरता बोलले? जनक राजा पुरतं. मी मुक्त कसा होईन सांगा, मग तू असं असं कर. यदि देहम पृथक कृत्याचे ते विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंध मुक्तो भविष्य, हे बोलले. पण जे बोलले ते एकट्यापुरतं बोलले, जनक राजा पुरतं, सगळ्यांपुरतं बोलले नाहीत. पण ज्ञानोबारायांनी श्रीगीता म्हटल्यानंतरही श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली हे सांगायचं कारण काय? एकतर याच गीतेमध्ये वेद प्रविष्ट झाला हे सांगण्याचा पहिला हेतू आहे, आणि दुसरे हेतू ज्ञानोबारायांनीच पुढे 2-3 दृष्टांतांना आपल्याला सांगून ठेवलेत. ज्ञानोबाराय म्हणतात ते 2-3 दृष्टांत आहेत. परिवत्साचे निवोरसे दुभते होय घरोद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. ज्ञानोबाराय बोलतात वत्साचे निवोरसे दुभते होय घरोद्देशे. एखाद्या घरामध्ये गाय आहे, त्या गायीला पाना फुटावा म्हणून वासरू सोडलं जातं. काही काही लोक तर ज्ञानोबाराय म्हणतात इतके निष्ठुर असतात की गायीचं वासरू जर जन्मल्यानंतर मेलं तर त्या गायीचा पान्हा आटतो. तो आटू नये म्हणून काही निष्ठुर लोक असे असतात, त्या मेलेल्या वासराचं कातड काढून आणतात आणि त्याच्यामध्ये भुसा वगैरे भरून त्या गायीच्या डोळ्यासमोर हे आपलंच वासरू आहे असं वाटावं असं ठेवतात, आणि त्याला बघितलं की हिला पाना फुटतो आणि ते दूध घेऊन खातात. वासरुवाचा भोकसा. ज्ञानोबारायांनी किती निष्ठुर असावीत माणसं, याला काही मर्यादा? अरे त्या गायीला काय दुःख असेल आपलं पाडस मेल्याचं, आपलं वासरू मेल्याचं, केवढं दुःख असेल तिला, पण तरी सुद्धा माणूस आपला स्वार्थ सोडत नाही. तरी तिच्याकडून दुधाची अपेक्षा ठेवतो. तिच्या भावनेचा यत्किंचितही विचार मनुष्य करत नाही. ज्ञानोबारायांना राग आहे अशा गोष्टींचा. पण ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे, वत्साचे निवोरसे दुभते होय घरोद्देशे. वासरू सोडलं जातं, ते वासरू गायीच्या स्तनाला लागलं की तिला पान्हा फुटतो, आणि पान्हा फुटला की मग त्या वासराला जबरदस्तीनं ओढून बाजूला बांधून टाकतात आणि मग दूध काढून घेतात. दूध कुणासाठी? गायीचं नाही, गायीकडून नाही. दूध काढलं कुणासाठी? घरासाठी. आणि निमित्त केलं कुणाला? वासराला. वासराचं निमित्त काढून जसं घरदार दूध भोगतं, किंवा चातकाची कणवे मेघ पाणीयेसी धावे तेथ चराचर आघवे निवाले जेवी. चातक पक्षी आहे, तो ढगातल्या पाण्यावरच जगतो. इतर साचलेलं पाणी त्याला दिलं तर तो पित नाही. साचलेलं पाणी गाढव पितं. गाढवाला चांगलं शुद्ध पाणी चालत नाही. गाढवाला जमीन खड्ड्यात पडलेलंच पाणी द्यावं लागतं, तर गाढवाला ते गोड लागतं. गाढवच आहे, त्याला कोण काय करणार? पण चातक जो पक्षी आहे तो असं साचलेलं पाणी, किंवा आपण जरी त्याला घरातलं पाणी दिलं तरी तो पित नाही. त्याला मेघातलंच पाणी लागतं. भले तुम्ही ते त्याला किती शुद्ध करून द्या. अलीकडच्या भाषेत बोलायचं तर बिसलेरी दिली तरी पित नाही. चला आता ह्याच्यापेक्षा शुद्धतेची कसोटी नाही सध्या.
पित नाही, शुद्ध पाणी पित नाही, त्याला आकाशातून पडणारं पाणीच त्याच्या चोचीत पडलं पाहिजे, तरच त्याची तृषा शांत होते. पुष्कळ ठिकाणी ज्ञानोबारांनी उदाहरण दिलंय, वेळ नाही माझ्याकडे. अशा पद्धतीने चातकाचा कणव येऊन जसे ढग धावत येतात आणि चातकाच्या निमित्तानं पाऊस पडतो, पण मिळतो कुणाला? सगळ्यांना मिळतो, सगळ्या जगाकरता. तेथ चराचर आगवे निवाले जीवी. किंवा का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनाचा. कमळ उमलावं. कोणतं कमळ? अनन्य गती, ज्याला सूर्याशिवाय दुसरी गती नाही, असं जे सूर्य विकासी कमल आहे, त्या कमलाकरता सूर्य उगवतो. आणि लिंग देह कमळाचा पोटी वेचतया चित भ्रमराचा बंदी मोक्ष जयाचा उदयला होई. 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबा बोलतात त्या पद्धतीनं त्या कमलाकरता सूर्याचा विकास होतो. परंतु सूर्याचा विकास सूर्याचा उदय कमळाच्या विकासाकरता झाला तरी उगवलेलं कमळ मात्र सगळ्या जगातल्या लोकांना डोळ्याला सुख देतं. अशा पद्धतीनं 3 दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिलेत. आणि शेवटी ज्ञानोबाराय त्याचा सिद्धांत सांगतात, तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ज्ञानोबाराय बोलतात अशा पद्धतीनं अर्जुनाचं निमित्त केलं आणि सगळ्या जगाच्या संसाराचं ओझ भगवंतानी या गीतेच्या रूपाने फेडून टाकलं. ते कसं फेडलं, गीतेच्या रूपाने फेडणं म्हणजे काय, आणि या 3 दृष्टांतातली अपूर्वता ज्ञानोबाराय का म्हणून सांगतात याचा थोडासा विचार आहे, उद्याला पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.